भानू पैदा झाली बिनग माझ्या संसारात माती कालवली. साजन भाऊ काय बोलताय? तुम्ही येत नाही पण आमच्याकडे सर्व मंडळी जमले इकडं. आमचा दादूस पण आहे. दादूस हाय. नमस्कार मंडळी, मी अविनाश जोगले तुमचं स्वागत करतो सुदाम जोगले या यूट्यूब चॅनलमध्ये. आम्ही आता निघालो आहे आमचे कुलदैवत घेऊन तुळजापूर आणि जेजुरी. मंडळी आता रात्रीची वेळ आहे आणि आपण जायला निघतो तुळजापूर जेजुरी. सो आपले जोगले परिवारचे कुलदैवत घेऊन जायला निघतो. सो चला आता आपण आहोत अविनाशच्या घरी. अविनाशच्या घरनं आपण निघणार आहोत जायला. इकडं आमचं दादा पण आलेलं आहे वरेवरून. चला इकडं दादाकडे बस सर्व आता इथनं जोगले परिवार आता हां इकडे देव इकडे आहेत. आता आपण सर्व देव कुलदैवत घेऊन आता आपण सर्वजण निघणार आहोत जायला आता तुळजापूरला. आता बाकी सर्वजण तिकडे बस लागले 2 बस. तिकडे सर्वजण बसमध्ये बसले. द्या एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा एलकोट जय मल्हार. चला काय आता आपण निघालो घरून अमोलच्या. आता आपले सर्व जण भावकी जमले आणि कुलदैवत आता घेऊन चाललो निघालो जायला. चला सर्व एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा एलकोट उदय उदय. आता आपण आहोत गावाच्या आपल्या अंजप गावाच्या एसी मध्ये आणि एसी मध्ये आपण पाया पडून मग पुढे निघणार आहोत. जय मल्हार. तुम्ही येऊ का फक्त बाकी नाही नाही जे पा सर्वजण गावातले आमचे सर्वच आलेले आहेत. सर्व चुलत्या वगैरे आमच्या वहिनी वगैरे सर्वजण आलेत. आणि आता इकडे एक बस लागली समोर एक बस लागली. त्यानंतर आता या साईड इकडे देखील एक बस आहे. सो 2 बस आहेत. चला गाय आता आपण बस थोड्या वेळात निघणार आहोत. आमच्या इकडे दादा आहेत. दादांची बस आहे. चला सर्वजण आता इकडे बसलेले आहेत. एकदा दाखवतो. चला आपल्या 2 बस एक बस पाठीमागे आहे. अरे सचिन आहे का तो? आम्हाला तुम्हाला आहे का असं माहित होतं आता आम्हाला. हा त्याच्यामुळं बाकी काय नाही. चला हे बघा दादा इकडे बसूया. जागा आहे आपला जागा भरपूर आहे आपल्याला काय टेन्शन नाही. अरे तू इथं बसा का बोल ना. जय मल्हार. चला काय हॅलो गाईज आता आपण दुसऱ्या बसमध्ये आलो. सर्वजण आहे बघा व्यवस्थित बसलेले आहेत. आता आपण कडावच्या पंपावरती. कोण राहिला नाही ना बघा व्यवस्थित. कोण राहिला दाखवायचा. ओके आता आपण जवळजवळ पोहोचतो खंडाळ्याच्या आसपास आणि ट्रॉफिक खूप आहे त्याच्यामुळं काय पाठीमागं दिसतोय का बघूया. याच्यात काय दिसतोय तुम्ही पाहू शकता. इकडे तुम्हाला गाड्या बऱ्याच दिसत असतील. ट्रॉफिक तर खूपच आहे. काही छोटासा एक ब्रेक आहे. बघूया आता आपण कॉफी घ्यायचा विचार आहे. कॉफी काय भेटते माहीत नाही आता कसं प्रकारे भेटते. सो आपण आता इकडे थांबतो आहोत. गाडी तर लावली. कोणाला बाथरूमला वगैरे जायचं असेल तर सो आपण एक कॉफी बघूया. तर कडक कॉफी भेटली तर एकदम काय. आता फायनली आपण जवळ आता 8 ते 10 तासाचा प्रवासानंतर आपण तुळजापूरमध्ये पोहोचलो. बाकी सर्व आंघोळला गेलेत. सो माझी देखील आंघोळ झाली. आता बाकी सर्व आंघोळ करतात. तिकडे हॉल घेतलेला आहे. सो चला आता त्यानंतर आपण जाणार आहोत ते म्हणजे मंदिरामध्ये अभिषेक करायचे आपल्याला देवांचा. त्याच्यामुळे तिकडे जाणार आपण. चला काय आता आपण फायनली आता मंदिरात जाणे अभिषेक करण्यासाठी. इकडं आमचा दादा इकडं आप्पा आमचा. सो बाकी सर्व तिकडं देव घेऊन तुम्ही बाबा देखील आहेत. ते इकडं आमचा आप्पा देखील मोठा आप्पा इकडं. चला आता आपण जाऊया थेट मंदिरामध्ये अभिषेक करण्यासाठी. गाईज फायनली आपण नोव्हेंबरमध्ये आलो होतो. तुम्ही तो पाहिलं आहे. सो नोव्हेंबरनंतर पुन्हा एकदा आपला योगायोग आलेला आहे की आपण तुळजापूरमध्ये येऊन दर्शन घेण्याचा. सो चला आता जाऊया आपण. सो आपण इकडे पार्किंग होते. आपण इकडेच गाडी लावली. आता या दिशेने आपण देखील गेलो. पुन्हा आता आपण या दिशेने जाऊया. तर मंडळी समोर तुम्हाला मंदिर श्री तुळजाभवानी माता मंदिर. तर आता आपण देखील जाऊया मंदिरामध्ये अभिषेक देखील करून घेऊया. चला गाईज आता आपण पोचलो आहोत मंदिराच्या इथे.
चला काय जाता इकडं आपण आमच्या ओटी देखील घेतली. आपण जाऊया जायदा आमचा इकडं पाऊस जेवला भाऊ. चला आता आपण बघूया किती वेळ लागतो आपल्याला. इकडे गर्दी तर खूपच आहे. हे पण लाईन तर भरपूर आहे. दर्शन तर भेटणार नाही. आणि आपण इकडं बाहेर जाणार मुखदर्शनाला. मुखदर्शन देखील तसं असतो. आपण प्रत्येकडेच गेलो आहे. मागच्या वेळेस देखील गेलो त्यावेळेस आपण देखील बघितलं होता की मुखदर्शन जातो ना ते देखील खूप टाईम जातो आपल्या दर्शनासाठी. ऐकर ना तू ऐकर नाही ऐकर. चला काय आता फायनली आपण आता दर्शन घेण्यासाठी पोहोचलो आहोत. एक 5 मिनिटात आपलं देखील दर्शन होणार आहे. आपण हां बघूया आता आपल्याला जर दिसला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न जर झाला तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला समोर बघा दादा. चला माऊली. तर गाईज इकडे तुम्ही पाहू शकता चिंतामणी डावा नकार आणि उजवा होकार. सो तुम्ही मागच्या वेळेस देखील बघितलं होतं तिची. सो इथं असं आहे तिथे एक दगड असते तिला फिरवायची आपण. जर आपोआप जर फिरली तर हो आणि जर नाही फिरली तर नकार असतो. तर तुमची इच्छा इथं पुरी होणार असं अशा प्रकारे इथं असते. गाईज अशा प्रकारे आपण बाहेर निघून आलो. आपलं देखील दर्शन झालं. आपलं देखील गाईज दर्शन झालं आहे खूप छान पद्धतीने. तर आता जाऊन बघूया आपली बाकी सर्वजण कुठे गेले. आणि आज मंगळवार असल्यामुळे गर्दी देखील खूपच आहे. आज मंगळवार आहे त्याच्यामुळं गर्दी खूप आहे वास्तविक सांगायचं म्हणजे. तर म्हणजे तुम्ही इकडे पाहू शकता इकडे नेट जो कापड आहे ना त्याचा मंडप देखील बांधलेला आहे जेणेकरून उन्हामुळे कोणाला त्रास होऊ नये त्यामुळे. चला काय आता आपण ना तुळजापूर सोडून आलो आणि एक स्टॉप घेतला बदल 1.5-2 तासानंतर. आणि इकडे आता काय वृंदावन काहीतरी असा रेस्टॉरंट आहे इथे आता चहा वगैरे बघूया. चहाची ऑर्डर दिली असं वाटतं. सो आता चहा दिलेला ऑर्डर चहा घेऊ आणि मग त्यानंतर आपण निघू आता जेजूरच्या दिशेने. सो जेजूर जायला बराच वेळ जाणार आहे. जवळजवळ आपल्याला 8 वाजतील. आता वाजत जवळ 4:15 वाजत 4:15 होतील आणि आपण जायला 8 वाजता 100% आता उशीर तर होणारच आहे. कारण आता अर्धा तास जायचं आहे बघ. सर्वजण इकडे थांबलेले आहेत. हा असा रेस्टॉरंट आहे. हा तुमचा पण घेतला ना का तुम्हाला पण घेतला गाडी. आपला चहा होतो आता चहा झाल्यानंतर चहा घेऊ आपण. गुलफ्याला तर फायदा झाला आहे कारण का थांबल्यामुळं गुलफ्या देखील सर्वांनी घेतलं खायला त्याच्यामुळं आता गुलफ्या पण खातात. बघूया चहा घेतला तू. चला बघ बाकी सर्व बसलेले बाकी चहा झाला का गाय ही आहे आमची दुसरी बस पाठीमागायची आमच्या बा. चला गाय आता आपण पोहोचलो जेजुरीमध्ये. सो रात्रीचं काय असं दिसतं वातावरण जेजुरीमधून हॉटेल वगैरे दिसतात.
चला काही आम्ही ना खूप थकलेलो आहे थोडा आता थोडं जर आम्ही 5 ते 10 मिनिटात आम्ही आता हॉलवरती देखील पोहोचणार आहोत. सो त्यानंतर आपण बघूया कशा प्रकारे होतो आपला कार्यक्रम ठरवून ते आता. एक बस 2 बस तर आमच्या पुढे गेल्यात, आमची एकच बस पाठीमागे आहे थोडी बघा. एक 5 मिनिटात आपण पोहोचणार आहोत हॉलवरती जेजुरीमध्ये. चला मंडळी इकडे पहा तुम्ही आता रात्रीची वेळ आहे. आपण तुळजापूरहून जेजुरीमध्ये आलो आहोत आणि इकडे मस्त छान असं इकडे वरण बनलं डाळ बनले आणि त्यानंतर इकडे आता भाजी देखील शिजायला ठेवलेली. परत तुम्हाला दाखवतो बाकी अजून काय काय. तर नंतर इकडं आपण जो राईस बनलेलं हे पहा, इकडे राईस देखील बनलेलं आहे, हे पाहू शकता तुम्ही. राईस देखील आपण बनवून झालेला आहे आपला. सो आता आपला फक्त बाकी भाजी व्हायची बाकी आहे. नंतर त्यानंतर बघू काय ते. चला राईस आता इकडे जेवण बनवतोय भाऊ. आचार्य आमचा कुक आणि स्पेशल कुक आहे, त्याच्यामुळं जेवण पण स्पेशल होतंय. आपण चला भरपूर जण आता जेवण बनवून आलेत. सर मिक्स कर तू चल. मेनूचं तू साफ केले तुझा करू का. अच्छा घे. चला आता इकडं भाजी झाली आपली, शाकाहारी भाजी झाली इकडं. चला भरपूर जण होती बनवला. आणि मेन जे वस्तू आहे ना ते आमच्या दादूची दाखवू ना. हे चिकन दादूची साफ केलं आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही का. चला गाईज ना आता आपण आहोत आता इकडं हॉलवरती आणि त्यानंतर इकडं चिक्की घेऊन आलं दादा. सो आम्ही आता सर्वजण इकडे चिक्की घेतात. हे बघा हे दादा इकडे चिक्की घेऊन. हे बघा तुम्ही इकडे बघा चिक्की आहे, आवळा सुपारी आहे, भरपूर काय केवी देखील आहे. बा इकडे केवी देखील सुकलेली केवी देखील भरपूर काय चिक्कीचा स्टॉक भरपूर आहे. आता तुम्ही ना ओके दुसरा कोण या पण का. हा या ताई देखील आहेत. सो हे सर्वजण घेऊन आले आणि भरपूर करायला फ्री आहे का टेस्ट करायला. अच्छा टेस्ट करायला फ्री आहे. चिक्की टेस्ट करा मग घ्या, सगळं खात्रीशीर भेटेल. बरोबर. आणि भरपूर जण खरेदी केली. आम्ही दादाने किती घेतला 3, 4, 5 पुढे घेतला ना. हा हे पहा भरपूर घेतले. चला काय इकडे आता जेवायला सुरुवात देखील केली आहे आणि आता आपण इकडे आपले सर्व गायतात ते देखील जाऊन बघूया. बरोबर आहे हा. चला तिकडे गायला देखील सुरुवात केली आपण, ते देखील बघू थोडक्यात आपण. संसारात माती कालवली चंदनापुरात सवत मानू पैदा झाली. बिनग माझ्या संसारात माती कालवली. वेड बानू नगलावलय मला काय सांगू माणसा तुला. 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 गाईच सकाळची वेळ आहे आणि आपण तुम्ही बघितलं की आपण अंजपूरहून निघालो. त्यानंतर आपण तुळजापूरला गेलो. तुळजापूरला आपण देवांचा अभिषेक केला, देवीची वटी देखील भरली. त्यानंतर आपण आलो जेजुरीला रात्री जेवण वगैरे झाला. छान पद्धतीने असा आराम देखील केला आणि आपण ब्लॉग एंड करायचा विचार होता. आता ब्लॉग आपण एंड करत आहोत. तर नक्कीच तुम्हाला देखील ही व्हिडिओ आवडली असेल. आपल्या जोगले परिवारचे कुलदैवत घेऊन आलो होती. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. चला आज एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय.